नमस्कार सगळ्यांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुम्हाला माझा युट्यूबचा जो छोटासा प्रवास आहे तो मी शेअर करणार आहे. पहिले 4 व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मी काय शिकले आणि काय इम्प्रूव्ह केलं हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सुरुवात करताना खूप एक्साइटमेंट होती, पण गिअर्स नव्हते. फक्त फोन होता आणि थोडासा कॉन्फिडन्स. पहिला व्हिडिओ मी शूट केला, अपलोडही केला आणि आणि तुमचा रिस्पॉन्स सुद्धा खूप मस्त होता. हळू-हळू काही गोष्टी लक्षात आल्या, जसं की साउंड क्वालिटी, लाइटिंग, कॅमेरा स्टेबिलिटी हे लक्षात आलं माझ्या. आणि खास करून जेव्हा मी माझा लास्ट व्हिडिओ साडी हॉलवाला व्हिडिओ मी अपलोड केला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की आवाजच नाहीये. सो मग मी ठरवलं की जर खरंच कॉन्टेंट सिरियसली बनवायचा असेल, तर काही गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करणं खूप गरजेचं आहे. सो मी हा माईक विकत घेतलेला आहे. सिंपल आणि अफोर्डेबल आहे आणि तुम्ही आवाजाची क्वालिटी चेक करून सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की कसा आवाज आहे. आणि तुम्ही जे कॉमेंट्स करता त्याच्यामुळेच मला खरं समजून येतं की काय करणं गरजेचं आहे. हळूहळू मी इम्प्रूव्ह होत राहते. आणि सो थँक फॉर दॅट. आणि अजून एक गोष्ट त्यांनी इन्व्हेस्ट केलंय ती म्हणजे लाईट. ही लाईट खरं ही लाईट मी ह्याच्यात असं आहे, यू कॅन सी द डिफरन्स. या लाईटमुळे ह्याच्यात कमी जास्त सुद्धा करू शकतो. आणि असं पण आहे येल्लो लाईट ही आणि दोन्ही मिक्स लाईटने सुद्धा किती फरक पडतो हे मला खरंच लाईट घेतल्यानंतर कळले की म्हणजे लाईट भूतासारखी दिसतीये. ऍक्च्युली नुसतं येल्लो आणि ब्ल्यू लाईट घेतली, जसं वॉर्म वॉर्म आणि फुल टोन घेतला तर 799 का 899 ला ही लाईट पडते. पण मी RGB लाईट सुद्धा घेतली, जेणेकरून त्यात असे कलर्स येतात, वेगवेगळे कलर. आणि म्हणून या लाईट मध्ये सुद्धा इन्व्हेस्ट केलं मी. ही आय थिंक 1200 ला आहे. असं आपण मागं लावून जरा ड्रॅमॅटिक इफेक्ट सुद्धा देऊ शकतो. अजून एक गोष्ट म्हणजे त्याचा ट्रायपॉड होता, पण ह्याची हालत खूप बेकार झाली होती. म्हणजे याच्यात म्हणजे हे हे कसं कळतं तुम्हाला काय झालेलं आहे, असं एकदम वेगळंच काहीतरी थांबतच नव्हता, पडत होता. आणि याला कॅमेराचं वजन, सॉरी, फोनचं वजन याला झेपतच नव्हतं. सारखं असं पडायचा हा, असा पडायचा. त्यामुळे मी ट्रायपॉड मध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट केली आणि हा ट्रायपॉड मी विकत घेतलेला आहे. आणि मला असं वाटतं मी हे आधीच करायला हवं होतं, बट नो रिग्रेट्स. कारण प्रत्येक व्हिडिओ नंतर काही ना काहीतरी शिकायला मिळतंय. आणि दॅट्स अ ब्युटी ऑफ दिस जर्नी. आणि या जर्नीमधून मी एक गोष्ट मात्र नक्की शिकले की तुमची सुरुवात जरी परफेक्ट नसली तरी इम्प्रूव्ह करत राहणं हे किती गरजेचं आहे हे मला या जर्नीमधनं कळलेलं आहे. आणि तुम्ही सुद्धा क्रिएटर असाल तर तुम्हाला वाटत असेल की हे परफेक्ट नाहीये, ते परफेक्ट नाहीये, मी म्हणजे जस्ट स्टार्ट. कारण हळूहळू आपण शिकत राहणार आहे, इम्प्रूव्ह करत राहणार आहे. जसं जसे व्हिडिओ अपलोड करू तसं तसं आपण सुद्धा इम्प्रूव्ह होत राहणार आहे. आणि इट्स ओके टू ग्रो ऑन कॅमेरा. सो जस्ट स्टार्ट आणि एन्जॉय युअर जर्नी. थँक यू फॉर सपोर्टिंग मी सो फार. तुमचं प्रेम आणि फीडबॅकमुळेच मी हे सगळं सिरियसली घेतलंय. सो वन्स अगेन थँक यू. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू.